एकीकडे ठाकरे बंधू या मोर्चात सहभागी होण्यासाठी म्हणून पोहोचले, तिथे उपस्थित असलेल्यांची चर्चा त्यांची सुरू आहे. तर दुसऱ्या दिशेने सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, विजय आपल्या ताई सुप्रिया सुळे आहेत. ताई तुम्ही मोर्चा काय हो एक दोन शब्द काय एक मिनिट या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत. निवडणूक आयोगातल्या सदोष मतदार याद्यांचा विरोध करण्यासाठी या याद्यांमधले दोष दुरुस्त करून निवडणूक आयोगानं स्वच्छ मतदार याद्या तयार कराव्या आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्या या मुख्य मागणीसह या मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलं. अगदी मुंबई शहर नाही तर मुंबईच्या उपनगरातली नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातून देखील कार्यकर्ते या सत्याच्या मोर्चासाठी मुंबईत आलेले आहेत. एक विराट मोर्चा निघालेला आहे. जसं विरोधकांनी ठरवलं होतं त्यानुसार या मोर्चाला प्रतिसाद मिळालेला दिसतोय. अगदी बरोबर. या मोर्चासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात मेळाव्याच्या माध्यमातून आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्यानुसार प्रचंड गर्दी सध्या CSMT, आझाद मैदान, BMC कार्यालय आणि फॅशन स्ट्रीट या संपूर्ण भागात दिसते. बघा, दोन दृश्य तुम्ही बघता. एकीकडे राज ठाकरे, उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी झालेले आहेत, दुसरीकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला दिसते. काही क्षणात मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर होईल. त्यावेळेला हे नेते नेमकं काय बोलतात याची उत्सुकता या सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे आणि नेत्यांच्या या भाषणामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारेल आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते सज्ज होताना दिसतील. महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा या सर्वच पक्षांकडून केले जाते. केवळ मनसे किंवा ठाकरे सेनेचे कार्यकर्ते नव्हे तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, शेकाप, माकप, भाकप या पक्षांचेही कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. शेकापचे कार्यकर्ते तर थेट बोटीतून मुंबईमध्ये या मोर्चासाठी दाखल झाले. बोगस मतदाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. महाविकास आणि मनसेचा विराट मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात निघालेला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी म्हणून अनेक भागातून कार्यकर्ते आलेत. येताना वेगवेगळे बॅनर त्यांच्या हाती आहेत तर दुसरीकडे वेगवेगळ्या वेशभूषा करूनही हे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे आणि त्यामुळेच राज्यातील सगळे विरोधी पक्ष आता एकवटलेले आहेत. मतदार यादीत जवळपास 96 लाख बोगस मतदारांची नोंद आहे असा आरोप आहे. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी सभा होणार आहे BMC कार्यालय परिसरात त्या ठिकाणी स्टेजच्या मागच्या बाजूला काही बोगस मतदार याद्या ठेवण्यात आल्याचं सुद्धा सांगितलं जातं. अगदी बरं. काही वेळापूर्वीच आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेने या संदर्भातील एक आढावा घेतला होता. आता बघूया प्रत्यक्षात तिथे कोणाकोणाची भाषणं होतात आणि काय दाखवलं जातं. यापूर्वी ठाकरे सेनेनं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.